आज आपण बनवणार आहोत मसाला वांग्याची भाजी। त्यासाठी मी तव्यावरती एक कांदा उभा चिरून टाकलेला आहे। ही भाजी खूप सोप्या पद्धतीने आहे, तुम्ही नक्की करून बघा, खूप छान लागते चवीला पण। सारख्या पद्धतीने एकदा तरी भाजी करून बघा, खूप छान लागते। कांदा बघा मी कसा भाजून घेतलेला आहे, त्या पद्धतीने तुम्ही कांदा भाजून घ्या छान असा। बघा मी कसा लालसर असा कांदा भाजून घेतलेला आहे। कांदा काढल्यानंतर थोडंसं तेल टाकूया तव्यावरती। मी तीळ टाकली 2 चमचे, छोटे 2 चमचे तीळ टाकली आणि खसखस 1 चमचा टाकली छोटा। दोन्ही परतून घेऊया। त्यानंतर मी 2 तेजपत्ते टाकले आहे, दालचिनीचे 2 तुकडे, 1 चक्री फूल, 3 लवंग आणि 3 मिरी। थोडंसं तेल टाकून घेऊया, तेलामध्ये परतून घेऊया। हे चांगले भाजून घेतल्याच्या नंतर काढून घेऊया आपण हे। त्यानंतर तव्यावरती मी दगडफूल टाकले थोडेसे, ते काढून घेऊया। त्यानंतर मी धने टाकले 2 चमचे, ते पण छान भाजून घेऊया। धने लाल भाजल्यानंतर काढून घेऊया। त्यानंतर मी लसूण टाकला आहे, लसूण पण तव्यावरती थोडा भाजून घेऊया। त्यामध्ये मी थोडीशी अद्रक टाकली आहे कट करून। हे सगळं भाजून घेऊया आपण, लसूण आणि अद्रक। लसूण आणि अद्रक हे भाजून घेतल्यानंतर काढून घेऊया। हे मिक्सरमध्ये काढून घेऊया। त्याआधी आपण थोडंसं कोथिंबीर आणि 1 टमाटर कापून टाकले आहे मी। हे मिक्सरमध्ये फिरून घेऊया। मिक्सरमधून फिरून घेतल्यानंतर बघा असं बारीक करून घेतलंय मी वाटण। त्यानंतर मी कढाईमध्ये तेल टाकते आहे। कढाईमध्ये तेल टाकल्यानंतर मी वांगे स्वच्छ धुवून कापून घेतले मध्ये, बघा अशी 4 बाजूनी कापून घेतले आहे वांगे। हे तेलामध्ये आपण फ्राय करून घेऊया। तेलामध्ये फ्राय करून घेऊया वांगे। त्यामध्ये आपण चवीनुसार थोडंसं मीठ घालूया। मीठ घालूया आपण। यामध्ये आपण एक मसाल्याची पेस्ट तयार करून घेऊ। इकडे मी वाटीमध्ये हळद, शिमला मिरची कलरसाठी, लाल तिखट, मिरची पावडर चवीनुसार, केशकिंग मसाला घातलाय मी, पाणी मिक्स करून घेऊया हा सगळा मसाला। असं केल्यामुळे भाजीला खूप छान अशी तरी येते। अगोदरच पेस्ट करून घ्यायची मसाल्याची, भाजीला खूप छान तरी येते। मी अशी पेस्ट करून घेते आहे। इकडे वांगे पण फ्राय झालेले आहे आपले, बघा। यामध्ये आपण ती केलेली पेस्ट टाकून घेऊया। दोन मिनिटे आपण फ्राय करून घेऊ वांगे पेस्टमध्ये। बघा आपली पेस्ट पण फ्राय होते आणि वांगे पण त्यामध्ये थोडे फ्राय होत आहे। त्यानंतर आपण मिक्सरमध्ये काढलेले वाटण आपण यामध्ये घालूया। मिक्सरमधून काढून घेतलेले वाटण तेलामध्ये घालूया। थोडेसे वांगे त्यामध्ये
परतून घेऊया वाटणमध्ये, जेणेकरून वांग्याला पूर्ण वाटण लागेल. त्यानंतर आपण गरम पाणी, थोडंसं कोमट पाणी टाकू. छान चव येते भाजीला. आपल्याला जेवढा रस्सा हवा असेल त्यानुसार आपण पाणी टाकून घेऊया. बघा किती छान भाजी झालेली आहे. तुम्ही पण या पद्धतीने भाजी करा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी वरती कस्तुरी मेथी टाकलेली आहे. खूप छान वास येतो भाजीचा. सहा ते 7 मिनिटे आपण झाकण ठेवून घेऊया. वांगे शिजतील तोपर्यंत बघा किती छान भाजी झालेली आहे आपली. तुम्ही पण या पद्धतीने नक्की भाजी वांग्याची अशी करून बघा. चवीला पण खूप छान लागते. बघा किती छान भाजी झालेली आहे. तुम्ही पण अशीच करा नक्की. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.